जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र शिक्षक भरती तसंच जे काही पेसा पद भरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. तर आपल्याला माहिती आहे की सध्याच्या घडीला जी काही पेसा पद भरती आहे, तर ते पेसा पद भरतीमध्ये ज्या काही मागची जी सध्या बघा पेसा पद भरती झाली होती, त्या पेसा पद भरतीमधील जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात आली होती. परंतु आताच्या घडीला सध्या जे काही महत्त्वाचं आहे या ठिकाणी कोर्टाचा अंतरिम आदेश आणि महत्त्वाचे जे काही जी-आर आणि सध्या जे काही पत्र इश्यू झालेले आहे त्याच्यानुसार प्रत्येक जे काही पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाच्या ज्या पदभरत्या झाल्या होत्या, त्या पदभरतीमध्ये जे काही 17 संवर्ग येतात, त्या 17 संवर्गामध्ये जी काही नियुक्ती आहे, तर ती नियुक्ती सध्या बघा देण्याची सुरुवात जी आहे, तर ती सध्या झालेली आहे. आपण आतापर्यंत महत्त्वाचं या ठिकाणी 17 संवर्गामध्ये शिक्षक जो काही संवर्ग असेल, त्यानंतर ग्रामसेवक संवर्ग असेल आणि आता महत्त्वाचे जे काही वनरक्षक संवर्ग आहे, तर त्याच्या देखील नियुक्ती आदेश जो आहे, तर तो सध्या बघा द्यायला सुरुवात झाली आहे. तसे इतर जे काही आदेश असेल तर त्याच्यापैकी कृषी सेवक असेल किंवा इतर जे काही सध्या टेक्निकल पोस्ट होत्या त्यांचे देखील बघा ह्या ठिकाणी आदेश जे आहे तर लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं जो काही सध्या आदेश जो आहे तो सध्या बघा या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये नेमक्या अटी शर्ती काय आहे ह्याच्यामध्ये अमरावती विभागासंदर्भात महत्त्वाचा हा आदेश असणार आहे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. किती उमेदवारांना आदेश इथं बघा दिलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आदेश आहे तो म्हणजे अमरावती विभाग संदर्भात आहे. अमरावती वन विभाग, अमरावती कॅम्प या ठिकाणी उपवनरक्षक कार्यालय संदर्भात इथं देण्यात आलाय. हा आदेश जो आहे तर तो 27 फेब्रुवारी 2024 ला निर्गमित झालाय आणि हा विषय जो आहे तो सरळ सेवा पदभरती 2023 मध्ये जी काही वनरक्षक संदर्भात झाली होती, त्या वनरक्षक संदर्भात या ठिकाणी नियुक्ती आदेश जो आहे तर तो सध्या बघा इथं देण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये इथं म्हटल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी जो काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होत आहे. तर एकंदरीत जे काही वनरक्षक संदर्भात ज्या पदभरत्या झाल्या होत्या 2023 मध्ये, तर प्रत्येक जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहे तसे जे काही ह्या ठिकाणी विभाग आहे तर त्यांच्यानुसार जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे. आता हा जो महत्त्वाचा वनरक्षक जी काही पोस्ट आहे 17 संवर्गामध्ये अमरावती विभागाची, तर त्यांचा हा आदेश इथं देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये संदर्भ जे आहे तर संदर्भ बघा एकूण 12 संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एकंदरीत त्याच्यामध्ये जाहिरात असेल 2023 ची, त्यानंतर महसूल विभागाचे महत्त्वाचे जे काही पत्र होते, त्यानंतर शासन निर्णय होते, असे संपूर्ण या ठिकाणी जे काही संदर्भ आहे तर ते संदर्भ इथं बघा देण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये नेमके जो काही आदेश आहे तर त्या आदेशमध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील बघूया. कारण हा आदेशमध्ये जे काही सध्या या ठिकाणी वनरक्षक पदावरती ज्या उमेदवाराची नियुक्ती झाली आहे त्यांचे देखील या ठिकाणी लिस्ट देण्यात आली आणि त्यांना जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये इथं बघा महत्त्वाचं जे काही सन 2023-24 मध्ये वन विभागातील भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने 8/6/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे 2023 मध्ये वनरक्षक संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती सध्या आली होती आणि सदर जाहिरातीमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे व अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव पदे या दोन्हींचा या ठिकाणी बघा समावेश होता. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांची 120 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा 2/8/2023 ते 11/8/2023 या कालावधीत घेण्यात आली आणि सदर परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करून त्यांची 80 गुणाची धाव चाचणी घेण्यात आली होती. अशा तऱ्हेने एकूण बघा 200 गुणांपैकी प्राप्त गुणाच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी वन विभागाने संकेतस्थळावर 29/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीचे आधारे बिगर अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदाच्या अनुषंगाने शासनपत्र संदर्भ क्रमांक 2 व 3 मधील सूचनांचा विचार घेऊन निवड यादी प्रसिद्ध करणे व नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात या ठिकाणी आली होती. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की जो काही सामान्य प्रशासन विभागाचा शासनपत्र आहे या ठिकाणी नंबर देण्यात आलाय दिनांक 20/10/2023 अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कार्यवाही करू नये अशा सूचना सध्या प्राप्त झाल्याने वन विभागातील अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव पदाची जी काही पदभरती होती त्याला प्रलंबित ठेवण्यात त्या ठिकाणी आलं होतं. त्यानंतर आता जे काही महत्त्वाचं या ठिकाणी तदनंतर सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय इथं नंबर देण्यात आलाय दिनांक 5/10/2024 अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्राम पातळीवर काम करणारे जे काही 17 संवर्गातील पदभरतीसाठी
जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असल्यामुळे गुणवत्तेने प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर तात्पुरत्या नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. या 17 संवर्गामध्ये वनरक्षक पदाचा देखील या ठिकाणी समावेश होता. म्हणजे याच्यामध्ये जसं शिक्षक पदभरती, त्यानंतर ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, अशा पद्धतीने वनरक्षकचा देखील 17 संवर्गामध्ये या ठिकाणी जो काही समावेश आहे तर तो समावेश झाला होता. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की उपरोक्त शासन निर्णय 5/10/2024 ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सदस्य सचिव, प्रादेशिक निवड समिती अमरावती, वनवृत्त तथा उपवनरक्षक अमरावती, वन विभाग अमरावती यांनी अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव पदाच्या अनुषंगाने निवड सूची दिनांक 8/10/2024 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि तदनंतर ह्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग 5/10/2024 प्राप्त सूचना संदर्भ क्रमांक 8/9 अन्वये अमरावती वन विभागाच्या आस्थापनेवर अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव जे काही वनरक्षकांच्या रिक्त पदाच्या विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती त्या ठिकाणी देण्यात आली होती. आणि आताच्या महत्त्वाचं या ठिकाणी जे काही सध्या बघा, आता सामान्य प्रशासन विभाग जो काही शासन निर्णय आहे या ठिकाणी नंबर देण्यात आले 5 दिनांक बघा या ठिकाणी 5 दिनांक 11 फेब्रुवारी 2026 परिच्छेद क्रमांक 6 अन्वये यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेबाबत जे काही गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/2024 रोजी शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार जी काही नियुक्तीची आहे तर ती कार्यवाही प्रथम करण्यात यावी याबाबत ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना सध्या प्राप्त या ठिकाणी झालेल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी जी काही संदर्भ क्रमांक इथं देण्यात आला आहे 11 व 12 अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार इथं जे काही वेतन स्तर आहे तो म्हणजे एस ह्या ठिकाणी 7 म्हणून आहे, म्हणजे 21,700 ते 69,100 या वेतन श्रेणीतील नियमानुसार मिळणाऱ्या इतर भत्तासह निवड जी काही तात्पुरत्या स्वरूपात वनरक्षक गट क या पदावर खालील अटीच्या शर्तीच्या अधीन राहून 11/2/2026 पासून नियुक्ती देण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही वनरक्षक संदर्भात देखील नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती सध्या सुरू झालेली आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक विभागाच्या जे काही पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी विभाग येतात, जिल्हे येतात, त्या ठिकाणी जे काही नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्त्या सध्या बघा इथं मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये इथं लिस्ट देखील देण्यात आली आहे. उमेदवाराचं नाव आहे, पत्ता, नियुक्तीचा प्रवर्ग असेल आणि समांतर आरक्षण. ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी पुरुष आणि महिला उमेदवारांचं देखील सध्या बघा इथं नाव आहे, ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर एकंदरीत सर्वसाधारणमध्ये जे काही पुरुष उमेदवार असेल किंवा महिला उमेदवार असेल अशा दोघं मिळून जवळपास या ठिकाणी एकंदरीत लास्ट जो तुम्हाला आकडेवारी दाखवतो नेमके किती उमेदवारांना इथे जी काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर इथं देण्यात आली. जवळपास या ठिकाणी 186 एवढे जे काही उमेदवार होते तर त्या उमेदवारांना बघा इथं जी काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर सध्या इथं देण्यात आलेली आहे. तर सध्या इतर जे काही विभाग आहे तर त्या विभागासंदर्भात देखील लवकरच अशा पद्धतीने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथं होणार आहे. आता ह्याच्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या देखील सध्या बघा वनरक्षक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी अटी शर्तीच्या ह्या ठिकाणी जे काही अधीन राहून जो काही हा तो ऑर्डर आहे तर इथं देण्यात आली. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं ऑर्डर मिळताच या ठिकाणी जवळपास 30 दिवसाच्या ह्या ठिकाणी बघा 30 दिवस जे आहे तर ते इथं काय म्हटलेलं की सदर नियुक्ती आदेश हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून कोणतेही कारण अथवा पूर्व सूचना न देता आपणास वनरक्षक पदावर कमी करण्यात येईल. तसेच सदर आदेशाच्या निर्गमित दिनांकापासून आपण 30 दिवसाच्या अगर तत्पूर्वी नेमणुकीच्या ठिकाणी रुजू व्हावे. मुदतीत नेमणुकीच्या पदावर रुजू न झाल्यास आपली निवड व नियुक्ती आदेश रद्द समजण्यात येईल. अशा पद्धतीची ही एक पहिली अट शर्त या ठिकाणी वनरक्षक पदासाठी इथं देण्यात आली. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी 2 नंबरचं जे आहे ते म्हणजे व्हॅलिडिटी संदर्भात आहे, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात. तर त्याच्यासाठी इथं जो काही शासन निर्णय होता 12/12/2011 मधील जी काही तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आदेश या ठिकाणी नियुक्ती आदेश दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात जी काही प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून या ठिकाणी करून घेणे आवश्यक राहील. यानुसार जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत सादर करण्याच्या अटीवर तात्पुरत्या नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे. 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल. याबाबत विहित कालमर्यादेत संबंधित विभागांना कार्यवाही या ठिकाणी करावी. म्हणजे 6 महिन्याच्या आत जे काही तुम्हाला
जी काही व्हॅलिडिटी आहे आपली, बरोबर, जात वैधता प्रमाणपत्र, तर ते सादर या ठिकाणी करावं लागेल. ज्यांचं नसेल त्यांच्यासाठी ह्या सूचना ज्या आहे, ह्या सूचना, अटी, शर्ती महत्त्वाच्या इथं देण्यात आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बघा महत्त्वाच्या ज्या काही अटी, शर्ती आहे, तर त्या इथं देण्यात आल्या आहेत. त्या तुम्ही सविस्तर वाचू देखील शकतात. ह्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला सांगून दिले आहे. ह्याच्यामध्ये परत जे काही चारित्र्य पडताळणी जी सर्टिफिकेट आहे, तो देखील तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथं जी काही सध्या बघा माहिती देण्यात आली चारित्र्य पडताळणी जी असेल, तर ती तुम्हाला सध्या करून घ्यायची आहे, बरोबर. हे एक महत्त्वाचं काम असणार आहे. त्यानंतर पुढचं जे असणार आहे, तर ते म्हणजे ह्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला स्टॅम्प वगैरे हमीपत्र देखील त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असेल किंवा इतर ज्या काही सध्या इथं बाबी देण्यात आलेल्या आहेत, त्या संपूर्ण तुम्ही एकदा सविस्तर बघा वाचून घ्यायचे आहे. हे जे पत्र आहे, हे ऑर्डर आहे, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर सध्या प्रत्येक विभागाच्या जे काही प्रत्येक 17 संवर्ग संदर्भात अशा पद्धतीने ऑर्डर जे आहे, तर सध्या बघा मिळत आहे. तर आपापल्या जिल्हा परिषद, आपापल्या विभागाशी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. तसंच जो काही तुमचा ईमेल आयडी असेल आणि महत्त्वाचा तुमचा मोबाईल नंबर, तो तुम्ही अपडेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी मेसेज किंवा कॉल वगैरे तुम्हाला येऊ शकतो. तसंच आपल्या ह्या चॅनलवर देखील तुम्ही अपडेट राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला इतर ज्या काही पदभरती तसेच पेसा पदभरती संदर्भात जी काही लेटेस्ट अपडेट असेल, तर ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.